नांदेडच्या धर्माबादमध्ये अजून एक राडा झाल्याचे उघड झालंय, कारण पैशाचं आमिष दाखवून नांदेडच्या धर्माबाद शहरामधल्या गोरोबा काका मंदिरात महिलांना कोंडून ठेवलं होतं। पहाटे 5 वाजल्यापासून या सगळ्या महिला गोरोबा काका मंदिरामध्ये अडकल्या होत्या। मराठवाडा जनहित पार्टीच्या उमेदवारांनी डांबून ठेवल्याचा धक्कादायक आरोप या महिलांनी केलाय। एका आमदारानं त्यांच्या कार्यकर्त्यांना मंगल कार्यालयामध्ये 1000 ते 1500 महिलांना डांबून ठेवलं होतं आणि त्यानंतर हा दुसरा प्रकार उघडकीस आलाय। गोरोबा काका मंदिरामध्ये सुद्धा महिलांना अडकवलं होतं। आपण पाहतोय या ठिकाणी खरं तर या दुसऱ्या टप्प्यातले मतदान आहे। काही तांत्रिक कारणामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या, मात्र आता या निवडणुकांमध्ये अनेक घोळ आणि घोटाळे समोर येत आहेत। सकाळपासून या गावामध्ये महिलांना धर्माबादमध्ये एका मंगल कार्यालयात मतदारांना डांबून ठेवल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला आणि आता असाच काहीसा प्रकार धर्माबादमध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी गोरोबा काका यांचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी हे महिला या ठिकाणी बसलेले आहेत। सकाळपासून काही महिला तर पहाटे 5 वाजल्यापासून या ठिकाणी बसलेले आहेत। नेमक्या कशामुळे बसलेल्या आहेत त्या महिला त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, कशामुळे तुम्ही या ठिकाणी बसलात? सांगा सर, तुमच्या पोस्टवर आम्ही पोहोचू शकता हो, आणि तुम्ही एक ठिकाणी बसा पोहोचू शकता, तुमची समाजपुरी एक ठिकाणी बसा आम्ही पोहोचू शकता। तर सकाळ 7 पासून आम्ही इथंच आहोत। मग आता आम्हाला अजून कोणी आलं सुद्धा नाही। आम्ही कोणालाही जरी म्हणल्या नेतेला आम्ही कवा यावं, आम्ही कवा मतदान करावं, आमच्या पोस्टवर तुम्ही कवा पोहोचणार, आम्ही काय करणार म्हणतं। थांबा, वेळ आहे, थांबा, आम्ही येता म्हणून आम्हाला इथं दाबून ठेवलेली आहे। नेमकं दुसऱ्या महिला आहेत आपल्यासोबत, नेमकं काय म्हणून काय म्हणून तुम्हाला इथं बसवण्यात आलं? बोला ना, आता बोला. तेच आम्ही बोललेले काय म्हणून बसवलं? तो बसवाले येत्या बसायचं, आम्ही येऊ लागल्या इथं बसा इथं बसा। हा येऊ लागले, आता येऊ लागले, आता येऊ लागल्या, घंटाभराला येऊ लागल्या। पोलचिट्ट्या नाही, पोलचिट्ट्या पण नाहीत आम्हाला, पोलचिट्टी पण आली नाही आम्हाला का बसवाल्याची। काय सांगितलं तुम्हाला इथं बसण्यासाठी? देते म्हणजे काय